अहिल्यानगर महानगर पालिका चुनाव को लेकर सियासत गर्मा गई। महाविकास आघाड़ी के जाहिरनामा प्रकाशन के दौरान सांसद नीलेश लंके ने विरोधियों पर तीखा हमला बोला। बिना नाम लिए वीके जगताप पर निशाना साधते हुए लंके ने कहा कि उम्मीदवारों को धमकाकर या दहशत फैलाकर चुनाव जीतने का सपना देखने वालों को समझ लेना चाहिए कि उनकी टक्कर सीधे नीलेश लंके से। लंके ने आरोप लगाया है कि उनके उम्मीदवारों को पिस्तौल दिखाकर डराया जा रहा है। उन्होंने कहा कि हम शांति से राजनीति करते हैं, लेकिन जरूरत पड़ी तो हाथ उठाने से भी पीछे नहीं हटेंगे। साथ ही उन्होंने अपील की कि चुनाव लोकतांत्रिक तरीके से हो और जनता के फैसले को सभी स्वीकार करें। एका नेत्याचा पिये दारात जाऊन बसला आणि ते पोलिसाचा गन काढून हिंडतोय। गन का काय म्हणतात त्याला, तर पिस्टल का काय आपल्याला तर काय माहित नाही, आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गनधारी घेऊन हिंडायची। तो पिस्टल काढून हिंडत होता। अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला, माझा सारखाच आहे ना, मी पण साधा आहे, पण आम्हाला हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करता येतात, हे पण तुम्हाला सांगतो। दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारा उदर केली ना, तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका, हे तुम्हाला सांगतो। राजकारण सहनशीलतेने करतो, आम्ही लिंतेने करतो, नम्रतेने करतो, पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना, तर ही निलेश लंकेची गाठ आहे, हे पण तुम्हाला सांगतो। ही दादागिरी घरी ठेवायची आहे। निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो, तुमच्यासारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही। तुम्ही बघा, हे करा, गुन्हे दाखल करणे या गोष्टी आम्ही उकळून पेलोय, जेल बिल सगळं उकळून पेलोय आम्ही। पण जर निवडणूक होऊ द्या, जनतेचा कौल आम्ही मान्य करू, पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दहशत दादागिरी करणार असेल, तर ही माफ करणार नाही, सहन केली जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो। माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं, त्या ठिकाणी घोषणा दिली जाते, दादागिरी केली जाते। अरे दादागिरी करणं, गुंडगिरी करणं हे आम्हाला शिकू नका। तुम्ही व्हाईट कॉलर आहे, तुम्ही काचेच्या घरात राहता, आमच्या दगड आणण्याचा प्रयत्न करू नका, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो।